स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। कारण सदाभाऊ खोत यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, माझा मार्ग काय ते कार्यकर्ते ठरवणार, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळेच मला कोणी सहानुभूती दाखवू नये असं देखील सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्या नावाचा उल्लेख देखील टाळलेला आहे। माझा मार्ग काय ते कार्यकर्ते ठरवणार असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे। सहानुभूती दाखवण्याची गरज नाही। मी माझ्या आयुष्यामध्ये सहानुभूतीवर इथपर्यंत आलेलो नाही, मी लढून इथवर आलेलो आहे। त्यामुळं सदाभाऊला लढायचं माहीत आहे, घायाळ झाला रक्तबंबाळ झाला तरी लढायचं माहीत आहे। त्यामुळे मला कुणाच्या वाळल्या सहानुभूतीची गरज नाही। मी सक्षम आहे, माझे कार्यकर्ते सक्षम आहेत। सदाभाऊंचा यापुढे वेगळा मार्ग असणार? माझा मार्ग माझे कार्यकर्ते ठरवतील काय असावा ते, आणि मी कार्यकर्त्यांच्या बरोबर चालणारा कार्यकर्ता म्हणून मला आयुष्यभर जगायचं आहे। मला नेता म्हणून जगायचं नाही, कारण मला नेता म्हणून राहण्यामध्ये इंटरेस्ट नाही, तर मला कार्यकर्ता म्हणून राहण्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे। कारण ज्या कार्यकर्त्यांनी वाढवलं, ज्या घरामध्ये सर्वसामान्य कुटुंबामध्ये मी जन्माला आलो, एक सर्वसामान्य कुटुंब व्यवस्था ही ज्या कार्यकर्ते शेतकरी हे माझं कुटुंब आहे, याला घेऊन मला पुढं जायचं आहे। त्यामुळं मला कधी नेता व्हावंसं वाटलं नाही, आणि कोण नेता आहे याच्याबद्दलही माझ्या मनामध्ये कधी कुतूहल वाटलं राहिलं नाही। तर आपण पाहतोय सदाभाऊ खोत यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, माझा मार्ग काय ते कार्यकर्ते ठरवतील असं सदाभाऊ खोत म्हणतायत। अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेणार आहोत। पुणे ब्युरो चीफ प्राची कुलकर्णी आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरनं। प्राची, काय नेमकं याबद्दल सांगता येईल आता? मला कोणी सहानुभूती दाखवू नये असं सदाभाऊ खोत म्हणतायत। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे वेगवेगळ्या व्यासपीठांवर दिसतात, वेगवेगळे वक्तव्य करताना दिसतात। याच पार्श्वभूमीवरती चर्चा ही आहे की सदाभाऊ खोत हे भाजपच्या मार्गावरती आहेत। भाजपने स्वाभिमानीमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न केला का काय, याबाबत जेव्हा सदाभाऊ खोत यांना विचारलं, त्या पार्श्वभूमीवरती बोलत असताना राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोघंही जिथे आज पुण्यामध्ये होते, त्या दोघांनीही एकमेकांसमोर येणंही टाळलं होतं। आणि या सगळ्या अनुषंगाने बोलताना सदाभाऊ खोत त्यांनी माझा मार्ग वेगळा आहे, माझं नेमकं काय करायचं तो निर्णय कार्यकर्ते घेतील असं सूचक वक्तव्य आज केलेलं आहे। सदाभाऊ खोत हे आज पुण्यामध्ये होते, ज्या ठिकाणी राजू शेट्टींची बैठक झाली त्या ठिकाणी त्यांचं बुकिंग सुद्धा करण्यात आलेलं होतं सर्किट हाऊसमध्ये, पण हे बुकिंग कॅन्सल करण्यात आलं। दोघांनी एकमेकांसमोर येणं टाळलं का काय, अशीही चर्चा या निमित्ताने रंगलेली होती। आणि त्यानंतर एकीकडे जिथे राजू शेट्टी म्हणतात की सदाभाऊ खोत हे आमचे, त्यांची जी कामं आहेत सरकारमध्ये त्यांना आमचे प्रतिनिधी म्हणून पाठवलेलं आहे आणि ती कामं करण्यासाठी ते आज आम्हाला भेटायला आले नाहीत। त्याच्या दुसऱ्या बाजूला सदाभाऊ खोत यांनी मात्र स्ट्रेट असं वक्तव्य केलेलं आहे, थेट हे वक्तव्य केलेलं आहे की माझा मार्ग काय आहे ते आता यापुढे कार्यकर्तेच ठरवतील। वारंवार विचारल्यानंतर सुद्धा राजू शेट्टींच्या नावाचा साधा उल्लेख करणंही त्यांनी टाळलेलं आहे। इतकंच नाही तर काही लोकांना पदं किंवा इतर काही गोष्टी मिळाल्यामुळे दुसऱ्यांना पोटदुखी होते असं म्हणतही त्यांनी टोला लगावलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने म्हणजे सदाभाऊ खोत यांच्या मुलाला दिली गेलेली उमेदवारी असेल किंवा सदाभाऊ खोत यांनी वारंवार भाजपच्या व्यासपीठावर लावलेली हजेरी असेल, या सगळ्यावरनं राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये विसंवाद असलेला पाहायला मिळत होता। राजू शेट्टी जिथे आज भूमिका मांडताना दिसतात की सदाभाऊ खोत हे आमच्या सोबत आहेत, तिथे राजू शेट्टींवरती मात्र सदाभाऊ खोत हे थेट टीका करताना बघायला मिळत आहेत। आणि त्यामुळे स्वाभिमानी ही फुटीच्या दिशेने चाललेली आहे, ही जी चर्चा होती त्याला आज पुष्टी मिळालेली बघायला मिळते। बिलकुल प्राची, थँक्यू सविस्तर माहिती दिल्याबद्दल। मात्र या सगळ्यावर आता राजू शेट्टी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। त्यांच्यावरची जबाबदारी आम्ही टाकली की जोपर्यंत आहे तोपर्यंत ते मर्यादा येणारच। ज्यावेळी आम्ही त्यांना जबाबदारीचं मुक्त म्हणून सांगू त्यावेळी कदाचित माझ्यापेक्षा आक्रमकपणे बोलतील ते, पण ते आज संघटनेला दिलेली जबाबदारी पार पडत आहे।